मान आणि खटाव अशा दोन्ही तालुक्यांसाठी हे रिझर्व आहे। हे जे धरण आहे विशेषतः मान खटाव मधल्या जनतेला मी सांगू इच्छितो की तुमच्याकडे जे उरमोडीचं पाणी येतं तर ते इथून येतं, या धरणातून पाणी येतं आणि हे पाणी पावसाळ्यात ज्यावेळी पावसाळ्यात जास्त पाऊस होतो धरण भरतं त्यावेळी सोडलं जातं आणि आणखी उन्हाळ्यामध्ये सोडण्यासाठी जे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कदाचित कमिटी वगैरे असेल ते निर्णय घेतात। हां, आम्ही आतमध्ये आलोय आणि हे बघा धरण मी तुम्हाला डावीकडून उजवीकडे पूर्ण दाखवतो। हे बघा इथून हे बघा अवाढव्य असा हा धरण आहे, 10 TMCच आहे। इकडून भीती वाटते बर का प्रेक्षक हो हे सगळं इथं चालतानाही भीती वाटते, पडलो खाली तर। हे बघा हे असा हा बांध बघा, इथून 4 गेट आहेत। मगाशी तिकडून दाखवत होता, इकडे आतमध्ये आलोय आम्ही धरणाच्या आतमध्ये। हे वीज निर्मितीसाठी पाणी सोडलं जातं त्या ठिकाणी। आपण अधिकाऱ्यांवर वगैरे टीका करत असतो पण ते बिचारे किती मेहनत घेतात, ते किती अवघड काम। हा ठीक आहे, तर आम्ही इथूनच परत जातो पुढे जायला अंगावर काटा उभा राहतोय, भीती वाटते। ते अधिकाऱ्यांनीच हे काम करू जाणे, अधिकारी असतील या जलसंपदा खात्यातले मंडळी असतील, कष्टाळू लोक आहेत हे। आम्ही बातम्या करत असताना त्यांच्यावर टीका करतो परंतु ते कसे मेहनत घेत असतील याची कल्पना करू शकतो। आम्हाला तिथं जायलाही भीती वाटते, तिथं हे लोक जातात, दुरुस्ती करतात। तर आता आम्ही परत चाललोय। नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण सगळेजण बघत असाल माझ्या पाठीमागे अथांग असा समुद्र पसरलेला आहे, परंतु हा काय समुद्र नाही बरं का, हे आहे धरण। मी धरणाच्या जो बांध असतो धरणाचा त्या बांधाच्या कडेला उभा आहे आणि हे धरण कुठलं आहे बघा, धरण आहे उरमोडी धरण, तुम्हाला दिसत असेल। तर मी उरमोडी धरणावर आलेलो आहे आणि इथं धरणाचं काही वैशिष्ट्ये लिहिलेले आहेत, आपण बघूया। तर या धरणाला इतिहास आहे बघा, काय लिहिलंय, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, सातारा सिंचन मंडळ, सातारा कृष्णा सिंचन विभाग सातारा, उरमोडी प्रकल्प। ठळक वैशिष्ट्ये, मौजे परळी येथे तिथं कट झालेला आहे, माती धरण बांधून सातारा तालुक्यात एक प्रकल्पाचे स्थान, तिथं वरचं बांध मौजे परळी तालुका सातारा येथे पुढचं कट झाले, माती धरण बांधून सातारा तालुक्यात पुढचं कट झाले 9725 हेक्टर आणि मान तालुक्यात 9725 हेक्टर कालव्याचे एकूण 27,750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणे। म्हणजे बघा सातारा तालुक्यातील इथं तो भाग कट झालाय, सातारा तालुक्यातील काही भाग असेल आणि मान तालुक्यात, तर तिथं या 2 ठिकाणी इथून हे पाणी गेलेलं आहे। आता हे किती TMC साठवण क्षमता किती TMC आहे, तर इथं लिहिलेलं आहे 9.964, म्हणजे जवळजवळ 10 TMCचं हे धरण आहे, मोठं धरण आहे। आणि इथं काही बाधित क्षेत्र, इथली जी गावं जी उठली गेलेली आहेत त्यांची इथं बघा नाव आहेत, आष्टे, बनगर, दैवड, कामती, पोपळवाडी, कासारस्थळ अशी बरीचशी गावं इथनं उठली गेलेली आहेत। तर
मी तुम्हाला हे धरण दाखवण्याचा प्रयत्न करतो. मातीचं धरण आहे. नमस्कार सर, तुम्ही होय का? अरे वा वा वा. तर इथं मला एक अधिकारी भेटलेले आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, पुढे जाऊन जाणून घेऊया. तर हे तुम्ही बघू शकता, हे धरण अथांग असं मोठं धरण आहे. 10 TMCचं धरण आहे. मला जलसंपदा विभागातल्या अधिकाऱ्यांची मदत झाली. मी ज्यावेळी इथं अधिकाऱ्यांना सांगितलं की मी इथं आलोय, तर त्यांनी आनंदाने, कदाचित त्यांना माझी पत्रकारिता माहीत असेल, त्यांनी आनंदाने मला परवानगी दिलेली आहे. आणि एक अधिकारी रमेश बाबू म्हणून आहेत, ते आलेत सुद्धा. तर त्यांच्यासोबत हे रमेश बाबू आहेत. नमस्कार. तर त्यांच्यासोबत मी चर्चा करणार आहे की ह्याचा थोडासा इतिहास आणि टेक्निकल बाजू, जे काही त्यांचं ज्ञान असेल त्यांच्याकडनं समजून घेणार आहे. तर प्रेक्षक हो, तुम्ही बघू शकता की हे किती मोठं अथांग धरण आहे. आणि हे जे धरण आहे हे आहे सातारा शहराच्या पश्चिमेला. साधारण सातारा शहरापासून कदाचित 10 किलोमीटर असेल, बरोबर का सर? 15 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. आणि ह्या उरमोडी धरणाचं सतत नाव येत असतं, बातम्यांमध्ये येत असतं, निवडणुकांमध्ये येत असतं. कारण हे धरण दुष्काळी भागाची तहान भागवण्याचं काम करतं, तिथल्या शेतीला पाणी देण्याचं काम करतं. त्यातला एक भाग आहे मान तालुका. तर मान तालुक्यामध्ये जे पाणी गेलेलं आहे ते इथून गेलेलं आहे, आंधळीच्या धरणात सोडलेलं आहे, बरोबर ना साहेब? मान तालुका आणि खटाव तालुका केली रिझर्व. अच्छा, बरं. तर मान आणि खटाव अशा दोन्ही तालुक्यांसाठी हे रिझर्व आहे. तर ते किती रिझर्व आहे, काय आहे, ते आपण रमेश बाबूंकडून जाणून घेऊया थोड्या वेळात. तर हा बघा, हा बांध आहे, अवाढव्य असा हा बांध आहे, मोठा बांध आहे. आणि इथून खाली जाऊया. एकच मिनिट. तर या प्रकल्पातील अधिकारी मला माहिती देणार आहेत, त्यांच्याकडनं मी काही जाणून घेणार आहे. रमेश बाबू माझ्यासोबत आहेत. तर रमेश बाबूजी नमस्कार. नमस्कार सर. तर हाँ, पहले अभी ये जो बोर्ड है आप इसके बारे में कुछ बता रहे थे, एक क्या क्या बोर्ड है? सर ये जो है 4 वक्रद्वार है सर. हाँ. तो 12 बाई 8 मीटर का वक्रद्वार है. अच्छा. तो ऐसा 4 गेट है. ओके. तो उसका जो लेवल है, साडेचा लेवल हो, पूर्ण लेवल सब इसमें बोर्ड में आपको माहिती दिले है. अच्छा. और जो है एक एक इसका जो सिल लेवल है 688 मीटर है. तो टॉप लेवल जो है 696 मीटर फुल लेवल धरण का. ओके. और जो है आपको एक एक वक्रद्वार जो है 12 मीटर लंबी और ऊंची जो है 8 मीटर का है. ओके. रेडियल गेट बोलता है. ओके, ठीक है. अभी अपन जाएंगे किधर लेके जाएंगे आप? बॉटम में जाएंगे सर. अच्छा. तर अपस्ट्रीम साइड जाएंगे सर. मतलब ये जो धरण है उसके ऊपर के बाजू है. अच्छा, उधर जा रहे हैं अपन नीचे. हाँ, उधर नीचे जा रहा है. तो पानी का ये सब आपण बघू शकता की रमेश बाबू ऑफिसर आहेत तिथले. तर ते आपल्याला दाखवत आहेत. आम्ही पानी दिशेने गेट. एक मिनट. हाँ, अभी बता दीजिए. चारों का गेट है सर, अभी फुल लेवल में है. पानी का गेट दिखा, गेट का पूरा फुल टच होके रुका है पानी पूरा. अच्छा, ये 4 गेट है. 1 2 3 पलीकडे एक. अच्छा, उधर एक है. हाँ. ये इस नहीं, इसी के अंदर ही 4 गेट है. अच्छा, 1 2 3 4. हाँ, ये 4 है, बराबर बराबर. हाँ, तर आपण बघू शकता 1 2 3 और वो लास्ट में चौथा उधर है. ओके, ये 4 गेट है. ठीक है. अभी आगे नीचे सर जाएंगे सर. ठीक आहे. तर हे 4 गेट आहेत. धरण पूर्ण भरलेलं आहे पाऊस चांगला झालेला असल्यामुळे. आणि सर किती TMC? 10 TMC आहे का? 9.96. हाँ, ओके. 9 TMC 10 TMC है. 9.96. हाँ, मतलब करीबन 10. अच्छा, अभी अपन जा रहे धरण के आगे वाले साइड. आगे वाले साइड. अच्छा. तर बघा प्रेक्षक हो,
हे आम्ही खाली उतरतोय. सामान्य लोकांना अशी परवानगी सहजासहजी मिळत नाही, परंतु आम्ही पत्रकार आहोत आणि लोकांपर्यंत माहिती देण्याचं काम करत असतो. गेले 25 वर्ष पत्रकारितेत आहे. लोकसत्ता, सकाळ, मुंबई तरुण भारत आणि आता लय भारी. त्याच्यामुळे अधिकारी वर्गांना वगैरे माहीत आहे की बाबा मी एक जनहिताच्या दृष्टीने पत्रकारिता करतो, म्हणून त्यांनी आपल्याला हे परवानगी दिलेली आहे इथं येण्याची. तर ये रेडियल गेट बोलता है सर इसको. हाँ, इसको क्या बोलते हैं? रेडियल गेट. अच्छा, रेडियल गेट, वक्रद्वार. वक्रद्वार. ओके. स्ट्राइट गेट होगा तो वो स्टैपलर गेट बोलता है. वो उसमें क्या होता है, आपको पानी का प्रेशर मेंटेन करने के लिए होता नहीं है. रेडियल गेट क्या होता है, आपको पानी को प्रेशर को मेंटेन करता है, इसके लिए रेडियल गेट दिया जाता है इधर में. ओके. तो अभी मतलब ये बंद है, मतलब पानी छोड़ना बंद है पूरा? बंद है. ओके. ये जो जा रहा है वो थोड़ा सा तो मतलब लीकेज का पानी जो है वो भी. ओके. ये अर्ध गोलाकार है इसलिए इसको रेडियल गेट बोलते हैं. ओके. जैसे पानी इधर रुक जाएगा जाने के टाइम में. हाँ हाँ, बताइए. तुम्ही तर मागे तुम्ही दिसू नका कॅमेरा. हाँ. पानी इधर ओपन करने का टाइम में ये टैंक ये किया गया है, पानी प्रेशर को मेंटेन करने के लिए नीचे ये वाटर टैंक बना के किया है सर. ओके. वही, उससे प्रेशर कम हो जाएगा. प्रेशर कम होकर आगे नीचे से पानी जाने के लिए इजी होता है. ओके. ओके. तो अभी ये पानी कब छोड़ते हैं आप? बारिश का टाइम में सर. बारिश के टाइम पे छोड़ते? बारिश के टाइम में. अच्छा. तो ये क्या अपना लेवल मेंटेन करना पड़ता है पर मंथली वो लेवल के हिसाब से हम ये करके एक्सेस पानी जो है इधर सांडवा से छोड़ देते हैं. ओके. और जब उधर मतलब जब उनाला आता है, उनाले के टाइम में तो वो इरिगेशन का हिसाब से जो मान तालुका को टीएमसी कितना टीएमसी छोड़ना है उसके हिसाब से उनका प्लानिंग के हिसाब से पौरस मधुन छोड़ता है सर. अच्छा. तो ये मान और खटाव तालुका के लिए रिजर्व है? हाँ, मान और खटाव तालुका दोनों को कितना कितना बांट के दिया है पानी, मान और खटाव तालुका को? वो अभी मीटिंग होगा सर. मीटिंग में अभी पता चलेगा. अच्छा. उसका पूरा. ओके. अभी नवंबर एंड में मीटिंग रहता है. अच्छा. कलेक्टर के साथ में वो मीटिंग में पता चलता है. अच्छा, मतलब गवर्नमेंट उस पे डिसीजन लेता है. अच्छा, मतलब ऐसा कुछ फिक्स नहीं कि खटाव तालुका को इतना देना, मान तालुका नहीं. जब जरूरत के हिसाब से, उधर का जो मांग के हिसाब से उन लोग प्लानिंग बना के प्लानिंग के हिसाब से छोड़ते हैं. ओके. ठीक है. अभी किधर जाएंगे अपन? हाँ. इसमें कुछ रिपेयर करना हो, दुरुस्ती करना हो तो यहाँ से वो कैसे जाते हैं उधर? तो इसका रिपेयरिंग के लिए जो गेट का नीचे बॉटम में सील रहता है वो सील चेंज करना पड़ता है. अभी जो सील खराब हो गया इसका वजह से वो थोड़ा सा पटा हुआ है, लीकेज पानी आ रहा है. तो अगर सील पटेगा नहीं तो वो पानी पूरा एकदम बंद हो जाता है. अच्छा, बूंद भी नहीं निकलता? बूंद भी नहीं निकलता. वो लास्ट वो सब भी सही है, खाली एक ही थोड़ा सा इस बार लीकेज आया है. नेक्स्ट ईयर में उसको चेंज करने वाला है. ओके. ठीक है. अभी आगे जाते हैं. आपण बघू शकता हे जे धरण आहे, विशेषतः मान खटाव मधल्या जनतेला मी सांगू इच्छितो की तुमच्याकडे जे उरमोडीचं पाणी येतं तर ते इथून येतं, या धरणातून पाणी येतं. आणि हे पाणी पावसाळ्यात, ज्यावेळी पावसाळ्यात जास्त पाऊस होतो, धरण भरतं, त्यावेळी सोडलं जातं. आणि आणखी उन्हाळ्यामध्ये सोडण्यासाठी जे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कदाचित कमिटी वगैरे असेल ते निर्णय घेतात. हां. आणि मग ते पाणी सोडलं जातं. सर, ये धरण कौन से साल में बनाया गया था? 2010 में कंप्लीट हुआ सर ये. अच्छा. ओके. 2010 में कंप्लीट हुआ. उसका भी एक मतलब इतिहास बन चुका है उस समय कि जो मान खटाव की जो जनता है, मान खटावची जी लोक आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे धरण आहे तर यहाँ पे बहुत सारे गाव विस्थापित हुए हैं. अनेक घर, अनेक गावाच्या गाव, कुटुंबांचं वाताहत झाली. इथं धरण बनवण्यामुळे त्यांना दुसरीकडे विस्थापित व्हावं लागलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी मान खटावच्या लोकांना इथलं पाणी मिळतं त्यावेळी ही जाणीव ठेवली पाहिजे. हाँ सर. हाँ, क्या बता रहे थे आप? हाँ.
सर हमारा जो इधर आइए। बारिश का टाइम में, हाँ हाँ बारिश का टाइम में हर एक महीना को हमें लेवल जो है मेंटेन करना है धरण मध्ये। हाँ। तो इसके हिसाब से ये क्रस्ट का लेवल जो है पानी का साठा किती ठेवायचे, हाँ। तो ये बोर्ड लेवल लगा है। ओके, मतलब 15 जून को ये 688 लेवल रखना है। हाँ, तो उसके 30 अगर जून को बढ़ता है इसका तो छोड़ देने का। हाँ, इसके हिसाब से पानी एक्सेस जो पानी है वो छोड़ देता है। अच्छा, तो उतना पानी हम मेंटेन करना है हर बार। ओके होय सर। ओके, हाँ आलं लक्षात। अभी ये लास्ट डेट है ना? लास्ट 15 अक्टूबर। हाँ। तो 696 फुल लेवल है। ओके FRL में फुल रिजर्वायर लेवल। ओके ठीक है, अभी आगे जाएंगे। आगे जाएंगे। वो उधर से मेन इनलेट है, उधर से पानी नीचे पोरस के लिए जाने वाला है, और एक आउटलेट है। एक बेटा, वो जो वो देख रहा है, हाँ वो क्या है? मेन इनलेट वालू, मेन इनलेट वॉल्व। ओके, वहां से क्या होता है? वो उधर से पानी पोरस के लिए भी छोड़ देता है, उधर से एक IPO पावर के लिए, हाँ, बीज के लिए भी पावर आउटलेट है। पावर आउटलेट नीचे पोरस के लिए भी जाएंगे वो आउटलेट, और बाहर से बाईपास के लिए भी उधर से ही कैनाल को जाने के लिए पानी दिया हुआ है, पेनस्टॉक दिया गया है उधर से। ओके, तो ठीक आहे, आपण आगे जाएंगे। तर मी इथेच सांगत होतो की हे मान खटावला पाणी मिळावं म्हणून फार मोठ्या चळवळी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये भारत पाटणकर यांनी मोठी चळवळ उभी केली होती। मान खटाव बरेचसे तालुके होते, सांगलीमधले होते। भारत पाटणकरांची चळवळ असेल, त्याच्यानंतर गोंदवलेंचे कट्टे पाटील असतील, दोंडराम वाघमारे असतील, म्हणजे ज्यावेळी मनोहर जोशींचं सरकार होतं तर त्यावेळी मनोहर जोशींचं सरकारमध्ये अनेक अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलेला होता। तर त्या अपक्ष आमदारांच्या पाठिंबा देताना त्या अपक्ष आमदारांनी आम्हाला पाणी द्या आमच्या भागाला अशी मागणी केलेली होती। तर त्याच्यात अनेक धरणं उभे राहिले, अनेक प्रकल्प उभे राहिले, त्यातलंच हे उरमोडी प्रकल्प आहे। आणि दोंडीराम वाघमारे आणि जे त्यावेळचे आमदार होते आणि खटावचे आमदार होते भाऊसाहेब गुदगे, तर यांना विसरून चालणार नाही, यांचं फार मोठं योगदान आहे। तर आपण हे बघू शकता, हे धरण मान खटावला या धरणातनं पाणी जातं। हे बघा, पलीकडे गावही आहेत बरं का। गाँव है सर, नेत्रल है वो जो सामने दिखने वाला नेत्रल गाँव है। कौन सा? नेत्रल। नेत्रल वो जो हाँ, एक मिनिट, हाँ हे बघा, तुम्ही बघू शकता नेत्रल गाव आहे, हे छोटस दिसतंय नेत्रल। ओके, इधर से लास्ट गांव जो है वेनिकोल। अच्छा, किधर है वो? तो लास्ट में सर, वो एकदम ऊपर। हाँ, अच्छा, ये अपने कैमरा में नहीं आएगा? नहीं आएगा सर, वो पूरा घूम के आ सकता है। हाँ। 30-40 किलोमीटर का दूर होगा पूरा अच्छा, धरण को पूरा घूम के आने के लिए। ओके ठीक आहे। रे थोडंसं, तर प्रेक्षकांनो, मी तुम्हाला आता काहीतरी वेगळं दाखवतोय धरणातली एक भानगड म्हणजे इनटेक गेट। आप सर जाइए आगे। तो यहाँ पे अपने को रमेश बाबू बताएंगे कि ये क्या है। वर बघा उरमोडी धरण लिहिलेलं आहे, हे बघा उरमोडी धरण। आता हे आम्ही इकडे जाणार आहे धरणाच्या आतमध्ये। तिथं गेल्यानंतर धरणाचा आणखीन विस्तीर्ण परिसर आम्ही तुम्हाला दाखवू शकू। रमेश बाबू आहेत आमच्या सोबत, ऑफिसर आहेत तिथले। सर, आपका डेजिग्नेशन क्या है? प्रोजेक्ट मैनेजर पावर हाउस। तर इथून जे उरमोडी हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट, उरमोडी हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट। ओके, तो रमेश बाबूजी यहाँ पे इथं ते वीज जो प्रकल्प आहे इथला हायड्रो इलेक्ट्रिकल प्रकल्प, त्याचे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे प्रकल्प अधिकारी आहेत। तो सर इसके बारे में बताइए, जो अपन जा रहे चल रहे, आप थोड़ा आगे चलिए ताकि लोगों को दिखाई देंगे। एक मिनट में मैं ही आगे जाता हूँ। ओके सर। हाँ हाँ,
सर ये मेन इनलेट वाल्व का जो है ना सर, हाँ। तो इधर से ही आपको पेनस्टॉक चालू हो जाता है पानी का। हाँ। तो ये पानी जो है नीचे ICPO रहता है। हाँ। तो कैनाल के लिए पानी इधर से ही स्टार्ट करके लेके जाता है। ओके। तो उधर बाईपास करके पॉरस के लिए भी यूज किया जाता है, और बाईपास में पानी उधर देने के मान कटाव के लिए कैनाल के लिए पानी दिया गया है। ओके। हाँ सर, नीचे वाल्व है, ओके। गेट भी है 2। अच्छा। हाँ सर, तो ये जो है इधर से ही मेन जो है हाँ। अब ये हाइट से जो है तकरीबन 38 मीटर नीचे है इसका पाइपलाइन। अच्छा, पाइपलाइन है इधर? पाइपलाइन इसका नीचे पाइपलाइन है। ओके, इसके नीचे पाइपलाइन आहे, याच्या खाली पाइपलाइन आहे बरं का। 38 मीटर। 38 मीटर मतलब पूरे तल के उधर होगा ना? तल के। ओके, अच्छा, ओके। तो ये जब पानी छोड़ना है तो इसको ऊपर उठाते हैं क्या? हाँ, ये गेट अभी उठा हुआ है। हाँ, अभी गेट उठा हुआ है। हाँ। जैसे हमको उधर नीचे में कुछ काम करना है, पॉरस के लिए कुछ काम करना है, या ICPO का कुछ प्रॉब्लम आता है गेट का नीचे, हाँ। वो गेट को ये करना है, दुरुस्ती करना है, तो ये गेट डालना पड़ता है। ओके, इधर आया सर। अच्छा, थोड़ा अभी इधर अंदर आए हैं तो पहिले 1 मिनिट धरण दिखाते हैं। हे आम्ही आतमध्ये आलोय आणि हे बघा धरण। मी तुम्हाला डावीकडून उजवीकडे पूर्ण दाखवतो। हे बघा, इथून हे बघा अवाढव्य असा हा धरण आहे, 10 TMC आहे। इकडून भीती वाटते बर का प्रेक्षक हो। हे सगळं इथं चालतानाही भीती वाटते, पडलो खाली तर। हे बघा, हे असा हा बांध बघा, इथून 4 गेट आहेत। मगाशी तिकडून दाखवत होता, इकडे आतमध्ये आलोय आम्ही, धरणाच्या आतमध्ये। हे वीज निर्मितीसाठी पाणी सोडलं जातं त्या ठिकाणी। तर हा पूर्ण धरणाचा बांध आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत। हाँ, बोलिए बोलिए सर। तो सर अभी जिस जगह पे अपन खड़े हैं तो उसके बारे में, इसका एलिवेशन जो है 700 मीटर है सर। हाँ। तो फुल टॉप में हम लोग। हाँ। इसका नीचे जो है 38 मीटर का नीचे हमारा सिल लेवल रहता है। उधर से पाइपलाइन चालू हो गया 682.85 मीटर में। तो उधर से पेनस्टॉक पाइपलाइन नीचे लेके गया है। हाँ। ICPO है, उधर से कैनाल के लिए एक वाल्व रहता है, ओके, तो गेट रहता है, वो गेट से पानी छोड़ दिया जाता है आके कैनाल के लिए। ओके। तो ये जो है स्टार्टिंग अभी फुल लेवल धरण दिख रहा है। हाँ। तो उसका नीचे जो है देखना है तो इस टाइप का रहता है। अच्छा, ये नीचे ऐसा रहता है। ओके, हाँ। तो अभी किस पोजीशन में है ये? देखिए सर, अभी टॉप इतना तक पानी है हमारा, तो ये टॉप तक पानी है। ऐसा गेट नीचे ऐसा आके नीचे स्लॉट रहता है, वो स्लॉट में जाके बंद हो जाता है। ये गेट पानी नीचे जाने के लिए पाइपलाइन में आगे बंद कर देता है। ओके। तो ये आगे इसका ट्रैश रैक रहता है। तो कुछ भी गंदा पानी हो या तब मिट्टी, कुछ भी पत्थर हो, कोई भी अंदर नहीं जा सकते। इसके लिए ट्रैश रैक देके उसको इधर जाली बना के किया गया। ओके, ये इधर दिखाइए ना कैसे उठाते खाली। हाँ, ये सर, ये क्रेन है, ऊपर में वत्ती क्रेन है। एक मिनट, क्रेन हाँ, ये क्रेन ऊपर में रखा गया सर। क्रेन का थ्रू से, हाँ हाँ, ऊपर क्रेन है। क्रेन है सर, क्रेन का वो, एक मिनट, वो जो दिख रहा है, अरे बाप रे, हाँ, ये क्रेन है। ओके, ठीक है। हाँ, तो ये वहां से क्रेन का मोटर है, वो तो हम मोटर चालू करके उसको उठा के नीचे डाल देता है। ओके, ओके। तो अभी ये पूरा उठा हुआ है? अभी पूरा उठा हुआ है सर। अभी टॉप में लेके आके उधर रखा है। जब चाहिए हमको नीचे दुरुस्ती करना है गेट का, तभी ये थोड़ा सा ये डाउन करके नीचे गेट स्लॉट में बैठा देता है। बैठाने के बाद नीचे का पानी खाली हो जाएगा, फिर आगे हम दुरुस्ती कर सकते हैं गेट। ओके, तो अभी जहाँ पे अपन खड़े हैं उसके नीचे तल के वहां से पाइप है ना? पाइप है सर।
तो वहां से अभी पानी चालू है? पानी चालू है सर अभी। ओके, अभी तो उधर अब नीचे उधर तक, बाहर अभी नीचे तक पानी बह रहा है? नहीं बह रहा है, अभी गेट बंद कर दिया दोनों साइड। अच्छा। और उसका जगह में भी एक गेट था, उसको भी बंद करके रखा है। ICPO में भी एक गेट है, तो उसमें भी गेट बंद करके रखा है। जैसा उनको पानी रिलीज करना है तो उसके हिसाब से हम पानी छोड़ देते हैं। मतलब उधर से, उस साइड से? उस साइड से। तो इधर से खुला है? इधर से खुला हुआ है। अच्छा, तो मतलब वो नीचे से अगर पानी छोड़ना है तो आप उठाएंगे? उधर से गेट उठाने वाला। ओके, ठीक आहे. तर रमेश बाबूंनी सांगितलं की हे जे आहे क्रेनने हे उचललेलं आहे सध्या आणि खालून पाणी जातंय, परंतु जे विरुद्ध बाजूला जे तोंड आहे पाईपचं ते बंद आहे, त्यामुळे पाणी पुढे जात नाही. तो अभी किधर जाएंगे आप, क्या दिखाएंगे आप? नीचे पॉरोस में दिखाएंगे. चला, तर आता वीज कशी बनते ते आपण बघूया. तर सरांनी आपल्याला सांगितले इथले कुठले कुठले 4 गेट तिकडे आहेत जे सध्या बंद आहेत. तो फिर सर अभी ये कैनाल को भी इसी से छोड़ता है सर. अच्छा, कैनाल को भी छोड़ते? कैनाल को भी इसी से छोड़ता है. उधर का ओवरफ्लो पानी उधर से छोड़ता है. इधर ओवरफ्लो का पानी है, फ्लड गेट से वो. अच्छा, वो खाली फ्लड गेट. अच्छा, मतलब जब म्हणजे पाऊस असतो पावसाळ्यामध्ये तिथून छोड़ता है. अच्छा, आणि खेती के लिए और पावर हाउस के लिए ये इधर से छोड़ता है. येस. हाँ, तर मान खटावला जे पाणी जातं इथून ते या आम्ही जिथून चाललोय त्याच्या खाली पाईप आहे, हे आपण बघू शकता. इधर से पाइप दिखाई नहीं देगा सर. हा, तर याच्या खाली पाईप आहे, त्या पाईपीतनं खाली पाणी जातं आणि ते त्याच्यातून वीज निर्मिती होते. त्याच्यानंतर त्याच्यातून मानलाही जातं आणि खटावलाही जातं. मान और खटाव का कालवा जो है एक ही है या अलग अलग है? एक ही है. अच्छा, तो विभक्त कहाँ से होता है वो आगे जाके? ये पानी जो इधर से अरपल कैनाल में मिलता है सर. अरपल कैनाल में मिलने के बाद वो वाटर किरोली में जाके वाटर किरोली से पंप हाउस है, वो पंप हाउस से उठा के डालना पड़ता है पानी. ओके, ठीक है. तो अभी अपन नीचे जाके पावर हाउस देखेंगे और कैनाल भी उधर दिखाई देगा ना? कैनाल भी दिखाई देगा सर. ओके, ठीक है. हाँ, आ सकता है, नीचे से भी जा सकता है. ये हा बघा पूर्ण बांध आहे. आता आम्ही इथून नीचे से भी जा सकते, इधर से भी जा त्या सकते, बांधावरून नीचे उधर से भी जा इकडे सकते. खाली जाणार आहे. हाँ, जा सकते हैं. हाँ, पॉवर हाउस तो उधर से जाएगा बोला तो मैं गाड़ी लेके आता हूँ. हाँ, ये तो मैं गाड़ी लेके power आता house, वीज निर्मिती आणि कॅनॉल आहे. कॅनॉल आहे आणि वीज निर्मिती ज्या ठिकाणी होते तिथं आम्ही जाणार आहे. कॉन्फिडेन्शियल आहे, त्यामुळे तिथलं फार मला रमेश बाबूंनी सांगितलं फार काही सांगता येणार नाही. तर आता आम्ही आमच्या गाडीतनं खाली चाललोय ह्या बांधावरून. हे बघा, आमची गाडी चालली खाली. माझ्या सोबत आहेत माझे मित्र सचिन शिंदे सरकार, महादजी शिंदे यांच्या घराण्यातले आहेत ते. त्यांच्यामुळं मला इथं येता आलं. 4-5 दिवस मी फिरतोय ते त्यांच्या सोबत. हा हा, हॅलो. हा, तर महेश शिंदे जे आहेत खटावचे आमदार, ते ह्या कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत बरं का. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, चांगले ग्रस्त आहेत ते, काही कोणाला त्रास देत नाहीत. म्हणजे मला तरी माहित नाही त्रास देत असले तरी. आणि ते आता आम्ही धरणाच्या ह्या बांधावरून खाली चाललेलो आहे. बघा, हे धरण मातीचं धरण आहे. खाली चाललेलो आहे रस्त्याने. थोड्यात रमेश बाबू येतील आमच्याकडे, आम्हाला जॉईन होतील. हे आपण बघू शकता. ते जे 4 दरवाजातनं येणारं जे पाणी आहे, ते ही जी बिल्डिंग जी दिसते त्या थांबा, काय बोलणं आहे सगळं रेकॉर्ड व्हायला. तेव्हा इथून खाली पाणी, ही जी छोटीशी खोली आहे त्याच्या पलीकडे ते धरणातनं पाणी येतं. मगाशी आम्ही दाखवलेलं आहे तुम्हाला. तर 4 दरवाजे, म्हणजे ज्यावेळी पावसाळा असतो त्यावेळी ते ओव्हरफ्लो झालेलं पाणी तिथं येतं. तिथून मग हे असं खाली, जाऊ द्या तुम्हाला मी दाखवतो.
जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. तर ते बघा ते दरवाजे आहेत, तिथून हे पाणी असं येतं, आवाडवी आहेत. जाऊ द्या, पुढं पाहिजे तर थोडं आपण उतरून तिथं प्रयत्न करू जायचा. जाऊ द्या अजून पुढं, हो जाऊ द्या पुढं, तिथून दिसणार ते. हा, आपण हे बघू शकता, इथं हे 4 दरवाजे आहेत आणि हे ओव्हरफ्लो झालेलं पाणी इथून खाली जात. तर ह्या धरणाच्या पायथ्याला नाही, म्हणजे धरणाच्याच खाली, बांधाच्या खाली रमेश बाबूंनी आम्हाला सरकारी चहा प्यायचं निमंत्रण दिलेलं आहे. तर हे छोटं कॅन्टीन सारखं इथल्या कर्मचाऱ्यांसाठी. तर इथं मावशी आहेत. मावशी, तुम्ही आम्हाला चहा देणार ना? सरकारी. तर मावशी आम्हाला चहा देत आहेत. बसूया आपण इथं तोपर्यंत. धरणातल्या पाण्याचा चहा आम्ही पिणार आहोत. धरणातलंच पाणी असतं ना इथं? धरणाचं पाणी. मान खटावच्या लोकांना जो पाणी जे जातं, तर ते पाणी इथून जातं आणि इथल्या पाण्याचा आम्ही चहा पिणार आहोत. तर सरकारी अधिकाऱ्यांनी, शासनाने आम्हाला इथं सन्मानाने चहा प्यायला दिला, त्याबद्दल तुमचे आभार. मावशींनी आम्हाला पाणी दिले बरं का. हे धरणातलं पाणी फार, म्हणजे हे पाणी पित असताना इथले जे लोक विस्थापित झालेले आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. ती जाणीव ठेवणं गरजेचं आहे. तर आम्ही चहा घेतलेला आहे, मावशींनी चहा दिला. धरणातल्या पाण्याचा चहा आम्ही घेतलेला आहे चौघांनी. माझ्यासोबत सचिन शिंदे आहेत, माझे मित्र. मगाशी सुरुवातीला जे वरून 4 दरवाजे जे बघितले, ते आता खालून इथून बघा, हे 4 दरवाजे, 1 2, हे बघा 1 2 3 आणि हा 4था. तर हे ज्यावेळी पाऊस, मोठा पाऊस होतो, त्यावेळी इथून हे पाणी सोडलं जातं आणि इथून असं खाली जातं. ते बघू शकता आपण. तर आम्ही वर थोडस इथं टेक्निकल गोष्टी बघण्याच्या दृष्टीने हे करतोय. हा, धरणाच्या खाली जिथून पाणी ओव्हरफ्लो होतं, तर ते खाली गॅलरी आहे. आम्ही गॅलरी मध्ये चाललोय. या सर. तो ये गॅलरी आहे. तर ते जे दरवाजे आहेत, तर दरवाज्याची काही दुरुस्ती करायची असेल किंवा पाणी लिकेज होत असेल, काय असेल, तर ते इथून त्या आवाढव्य दरवाजाच्या इथे असं गेलं जातं. बघा आता हे ह्या बांधाच्या आतमधला हा भाग आहे बरं का. ह्याच्या वर आजूबाजूला सगळं पाणी आहे. भुयारात आम्ही आलोय. भुयारात जात असल्यासारखं आहे. टेक्निकल गोष्टीमध्ये हे त्यांना गॅलरी म्हणतात. हे बघा, जिथं दरवाजे आहेत, अरे बापरे, अंगावर काटा उभा राहतोय. हे पुढे जात असताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतोय. हे बघा, क्या नमक है या क्या है? अच्छा, सीट.
आपण बघू शकता. अरे बापरे, बघा हे बघा, हे धरणाच्या आतून जिथं दरवाजे आहेत आपण बघू शकता, हे थोडंसं लिकेज आहे. हे लिकेज आहे, हे असे अधूनमधून पाहणी करत असतात अधिकारी आणि मग हे लिकेज काढतात. बघा हे सगळे जे अभियंते आपण पत्रकार म्हणून आम्ही, अरे 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 पार पाणी, आपण अधिकाऱ्यांवर वगैरे टीका करत असतो, पण ते बिचारे किती मेहनत घेतात, ते किती अवघड काम. हा ठीक आहे, तर आम्ही इथूनच परत जातो. पुढे जायला अंगावर काटा उभा राहतोय, भीती वाटते. ते अधिकाऱ्यांनीच हे काम करू जाणे, अधिकारी असतील, या जलसंपदा खात्यातले मंडळी असतील, कष्टाळू लोक आहेत हे. आम्ही बातम्या करत असताना त्यांच्यावर टीका करतो, परंतु ते कसे मेहनत घेत असतील याची कल्पना करू शकतो. आम्हाला तिथं जायलाही भीती वाटते. तिथं हे लोक जातात, दुरुस्ती करतात. तर आता आम्ही परत चाललोय. अच्छा, हे बघा, हे मोजमाप आहे बरं का. इथून लिकेज किती प्रमाणात लिकेज आहे ते इथून मोजलं जातं. आम्ही वर चाललोय. जे 4 दरवाजे मगाशी जे दाखवले बाहेरून, तर त्या 4 दरवाज्यांच्या जवळपास आम्ही आतून गेलो होतो. म्हणजे बांधाच्या आतून जी गॅलरी आहे तिथं आम्ही गेलो होतो आणि तिथून आता बाहेर आलो नाही. पूर्ण तिथंपर्यंत गेलो नव्हतो, कारण पुढं जाणं फारच अवघड आहे, त्यामुळे आम्ही काय गेलो नाही. आता आम्ही बाहेर आलेलो आहे, बाहेर आलोय आता. हे इथून अशी एंट्री मगाशी केली आम्ही. हे असं शटरचं दरवाजाला असं शटर आहे. तर हे बघा, ओव्हरफ्लोचं जे 4 गेट आहेत तिथनं, जाऊ द्या गाडी जाऊ द्या, थांबू. तिथनं हे ओव्हरफ्लोचं पाणी पावसाळ्यात ह्या भल्या मोठ्या कॅनलमधनं असंच पुढं जातं. इकडे गेले असतील.